छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वंदे वंदे वंदे। बोलो जय श्री राम, जय जय श्री राम। मंचावरती उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सर्व या ठिकाणी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित 227 वॉर्डांमध्ये येणाऱ्या 16 तारखेला निवडून येणारे सर्व आमचे नगरसेवक आणि आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित माझ्या तमाम मुंबईकर बंधू भगिनींनो, मला असं वाटतं की आज जो जनसागर इथे उसळला आहे, येणाऱ्या 15 तारखेला या मुंबई शहरामध्ये जे भगवं वादळ येणार आहे, त्या भगव्या वादळाची एक छोटीशी झलक आज या ठिकाणी या शिवतीर्थावरती आपल्याला पाहायला मिळते। कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मुंबईकरांचा वचननामा, संकल्पनामा हा मुंबईकर जनतेच्या समोर ठेवला। 2,65,000 मुंबईकरांनी आपल्याला ज्या सूचना दिल्या होत्या, या सर्व सूचनांच्या आधारावरती आपण आपला संकल्पनामा मुंबईकर जनतेच्या समोर, मुंबईकरांचा वचननामा, मुंबईकरांचा संकल्पनामा हा या ठिकाणी ठेवला। या ठिकाणी खड्डे मुक्त मुंबई असेल, पाताल लोकची निर्मिती असेल, या ठिकाणी पर्यावरणाच्या संवर्धनाकरता 17,000 कोटीचं बजेट असेल, किंवा मराठी चित्रपटांकरता विशेष मल्टीप्लेक्सची स्थापना असेल, किंवा रवींद्र नाट्य मंदिरच्या आधारावरती सर्व मराठी नाट्यगृहांची रवींद्र नाट्य मंदिरच्या आधारावरती नूतनीकरण या ठिकाणी असेल, मुंबई महानगरपालिकेची इस्पितळं, मुंबई महानगरपालिकेच्या शाळा याचं नूतनीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व सोयी सुविधा, वनजमिनींवरती असलेल्या सर्व वासियांचे पुनर्वसन, या ठिकाणी त्यांना मूलभूत सेवा सुविधा देण्याचं प्रावधान, अशा अनेक प्रकारचे या ठिकाणी प्रोजेक्ट्स, अनेक प्रकारच्या योजना आणि आपल्या लाडक्या बहिणींकरता 5 लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज देणं, मुंबई महानगरपालिकेच्या प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या मार्फत ते कर्ज देण्याचा या ठिकाणी प्रावधान सुद्धा आपण आपल्या मॅनिफेस्टोमध्ये त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आपण तर गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहरामध्ये क्रांतिकारक अशा प्रकारचे बदल घडवून आणले। अटल सेतू, कोस्टल रोड, मेट्रो, किंवा त्या वरळीतल्या बीडीडी चाळीतल्या मराठी माणसाला 560 फुटाचं घर त्याच ठिकाणी, त्याच दक्षिण मुंबईमध्ये, त्याच वरळीमध्ये, त्याच भूमीवरती निर्माण करून देण्याचं काम असेल, सीसीटीव्ही कॅमेराचा प्रोजेक्ट असेल, किंवा अभ्युदय नगरचा पुनर्विकास असेल, अशा अनन्य प्रकारची परिवर्तन आपण गेल्या 11 वर्षामध्ये घडवून आणले। तुम्ही 25 वर्ष मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य केलं। आपण रोज सांगतोय, रोज त्यांना चॅलेंज देतोय की मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसून या ठिकाणी 25 वर्षामध्ये आपण केलेलं एक काम दाखवा। या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी